हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत ना? तर चला, आज आपण मटरचे पराठे बनवूयात. मटर म्हणजे वाटाणे, त्याची रेसिपी बघूयात. सध्या मार्केटमध्ये मटारचं सीझन चालू असल्यामुळं भरपूर मात्रात मटर आलेले आहेत. तर आपण त्याची एक सुंदर अशी पराठे बनवूयात. तर चला, अर्धा किलो वाटाणे घेऊयात. तर अशी एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात. त्यानंतर आपण जारीने व्यवस्थित गाळून घेऊयात. थंड झाले ना, मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेऊयात. तर चला, आपण आता 2 चमचे धणे अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशोप टाकूयात. तिन्ही एकत्र जर तुम्ही तुम्ही तिन्ही एकत्रच भाजून घेतलात तर ते बारीक असले जिरे आणि बडीशोप जे आहेत ना, ते करपून जातात. म्हणून हे अर्धवट भाजून झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशोप टाकून ते देखील व्यवस्थित असे खरपूस भाजून घेऊयात. अशा प्रकारे अगदी लो फ्लेमवर भाजायचं याला. तर चला, आपण आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 5 ते 6 हिरवी मिरची आणि 7-8 लसणाच्या कळ्या टाकून त्याचे देखील पेस्ट बनवून घेऊयात. 3 ते 4 बटाटे घेतलेली आहे, अर्धा किलो वाटाणा घेतलेली आहे, 2 मीडियम आकारचे कांदे आणि मसाला, चवीनुसार मीठ, हिरवी मिरचीचा पेस्ट आणि आलं. कढईमध्ये तेल घेतलेले आहे. 3 चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये 2 मीडियम आकारचे कांदे अगदी व्यवस्थित भाजून घ्या. म्हणजे त्याच्यामध्येच थोडंसं आलं देखील टाका. आलं टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांद्याला व्यवस्थित परतून घ्या. ह्या प्रकारे आता याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेले हिरवी मिरचीचं पेस्ट टाकून पुन्हा एकदा त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. आता त्याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेले 3 ते 4 चमचे धने, जिरे आणि बडीशोपची पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला खरपूस भाजून घ्या. त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं जो वाटण आहे मटारचा म्हणजेच वाटाण्याचं, ते देखील त्याच्यात घालून 2 ते 3 वेळा 2-2 मिनटं किंवा 5-5 मिनटांनी तुम्ही झाकण लावून लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून पुन्हा एकदा 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्या. असे व्यवस्थित हलक्या हाताने. लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम वाढवू नका, लो फ्लेमवरच करा. तर चला, ह्या प्रकारे असे बघा व्यवस्थित परतून झालेला आहे आपला मसाला सगळं. आता ह्या मिश्रणामध्ये करून ठेवलेले बटाटे घालून पुन्हा त्याला देखील व्यवस्थित एकजीव करून मिश्रणाला असे व्यवस्थित परतून घ्या. पुन्हा अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. ह्या प्रकारे पुन्हा 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवा. बघा, मी कणिक आधीच भिजवून घेतलेले आहे. 1 चमचा ओवा आणि मीठ टाकून मळून घेतलेली आहे. तर चला, अशी एक छोटे गोळ्या घेऊन आपण पुरणपोळ्यामध्ये कसे सारण भरतो की नाही, त्याच प्रकारे एक अशी डो तयार करून त्याच्यामध्ये असे खोलसर बनवून असे ह्या प्रकारे त्याला पॅक करा. ह्या प्रकारे एकदा प्रेस करा. त्याने काय होतं, सगळं सारण सगळ्या कड्यापर्यंत पोचतं.
तर चला असे गोल आपण आता फिरवत अशा प्रकारे आपण पराठा तयार करून घेऊयात. खाली तुम्ही ज्यावेळी कपडा ठेवता त्याच्या खाली एक पेपर ठेवला की मग व्यवस्थित अगदी गोल गोल असं फिरला जातो. मग आपला जो पराठा आहे अगदी व्यवस्थित होतो. चला बघा अशा प्रकारे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला तेल, बटर, तूप काही लावायचं असलं तर तुम्हाला जसं हवं आहे तसं लावून घ्या. मला तेल कमी लागतो म्हणून मी कमी तेल लावते. या प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. या प्रकारे आपण नेहमी बघायचो लहान असताना आपल्याकडे जे सीझनमध्ये जसं पिकतं तेच खायचे. कारण की ज्या वेळी जे धान्य शेतामध्ये पिकतात ते वस्तू त्याच पिरियडमध्ये त्याच वेळी चवीला चांगले लागतात, म्हणजे गोडसर लागतात. म्हणून फळभाज्या असो, भाज्या असो, पालेभाज्या असो, जे काही असो, जे सगळे ऋतूच्या प्रमाणे खाल्ल्यानेच चवीलाही चांगले लागतात आणि शरीराला देखील चांगले असतात. तर बघा आपले असे हे सगळे पराठे बनवून घेऊयात एकत्र. तर मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत आपले पराठे. या प्रकारे एकदम स्मूथ अँड सॉफ्ट झालेले आहेत बरं का मित्रांनो. तुम्ही देखील एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झालेत. जर माझे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.